नमस्कार, मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र. बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी राजकीय वर्तुळातून. आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेकडे 7 प्रभाग समिती अध्यक्षपद, 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते. त्यामुळे मोठी अपडेट सध्या ठाकरे बंधूंसंदर्भातली समोर येते. आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देणार का, याकडे मात्र आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. तर ठाकरे गट आणि मनसेमध्ये या संदर्भातल्या चर्चा सुरू आहे का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर 1 किंवा 2 प्रभाग समिती अध्यक्षपद मनसेला देण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती सध्या समोर येते. आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देतंय का, हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर स्वीकृत नगरसेवकावरून ठाकरे गट आणि मनसेमध्ये काहीसे जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता ठाकरे गटाकडून पुढची रणनीती काय असते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून. मनोज, आपल्या कोट्यातलं प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरे गट मनसेला देण्याची शक्यता आहे, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे. दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र निवडणुका लढवल्यानंतर पाहिजे त्या प्रमाणात मनसेला यश मिळालं नसलं तरी शिवसेनेला मात्र बऱ्यापैकी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. आणि त्या अनुषंगाने आता दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर जे स्वीकृत नगरसेवक आहेत त्यात मिळवण्यासाठी मनसेकडून प्रयत्न करण्यात आले होते, परंतु तीनही जागा शिवसेना युबीटी जे आहे तेच घेणार असल्याची माहिती मिळते. परंतु आता मात्र ज्या प्रभाग समित्या आहेत त्यामध्ये मात्र मनसेला अध्यक्षपद मिळावं त्या प्रभाग समितीची अशी मागणी पुढे करण्यात आलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे असतील, त्याचबरोबर गटनेते यशवंत किल्लेदार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सूरज सावंत जे आहेत यांची एक बैठक झाल्याची माहिती मिळते. आणि त्या अनुषंगाने या दोन्ही नेत्यांनी म्हणजेच देशपांडे आणि किल्लेदार यांनी आपल्या गटाला किमान 2 ते 3 महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपद मिळालं पाहिजे याची मागणी केलेली आहे. आता सूरज चव्हाण जे आहेत ते या ठिकाणी वरिष्ठांशी बोलणार आहेत आणि पुढे काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नाही स्वीकृत नगरसेवक मिळाले तरी मात्र प्रभाग समिती अध्यक्षपद मिळावे अशी एक मागणी जी आहे ती मनसेकडून करण्यात आलेली आहे. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कशा प्रकारचा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. निश्चित या संदर्भातले अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.